सो गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मग माझा पहिला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सगळ्यांनी नक्कीच बघितला असणार. आणि अकाउंटन्सीसारख्या अवघड विषयाला, तसा तो अवघड विषय नाही आहे, पण ज्यांना अवघड वाटतो त्यांनी नक्कीच हा विषय सोपा जाण्यासाठी या व्हिडिओची मदत झाली असणार. तर त्याच्या चॅप्टरमधील पुढचा जो भाग आहे त्याच्याकडे आपण आज वळूया. आपण मागच्या लेक्चरमध्ये बुक कीपिंग म्हणजे काय आणि त्याची गरज का निर्माण झाली आणि त्याचे वैशिष्ट्य फीचर्स काय आहेत हे बघितले. बुक कीपिंग इज अ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ बुक्स ऑफ अकाउंट इन अ सिस्टमॅटिक मॅनर. हे आपण त्याची व्याख्या पण बघितली आणि त्याचं विश्लेषण व्यवस्थित आपण बघून घेतलं. काही शंका असतील तर मला कमेंट करून तुम्ही कधीही विचारू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत शिक्षकसुद्धा समाधानी असू शकत नाही. तर त्याच्या पुढं बघूया आपण आता त्याची ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, म्हणजे का बुक कीपिंग गरजेचं काय आहे, त्याचे उद्देश काय आहेत. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू कीप कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड. कारण ह्युमन मेमरी इज अ शॉर्ट. वी डोंट रिमेंबर ऑल थिंग्स दॅट हॅपन्स इन आवर डे टू डे लाईफ. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतीलच असं नाही. त्यामुळं कसं असतं आहे, आपला वाढदिवस आपल्या लक्षात नसतो आहे कारण मित्रांना पार्टी द्यायला लागते, पण मित्राचा वाढदिवस आपला लक्षात असतो. पण बिझनेसमध्ये असं करून चालत नाही. कारण बिझनेसमध्ये फायद्याचा पण महत्त्वाचा असतो आहे आणि तोट्याचा विचार पण महत्त्वाचा असतो. त्यामुळे दोन्ही घटना आपल्या लक्षात राहणं गरजेचं असतं. त्या लक्षात राहत नाहीत, म्हणूनच टू कीप कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग. डेट वाईज अँड अकाउंट वाईज रेकॉर्ड. त्यावर तारीख असली पाहिजे आणि अकाउंट कुठलं आहे, ते अकाउंट कोणकोणते आहे, त्याचे प्रकार कोणते ते आपण पुढं बघूच. त्यामुळे अकाउंट वाईज रेकॉर्ड. परमनंट रेकॉर्ड फॉर फ्युचर रेफरन्स ॲज अ इव्हिडन्स. इव्हिडन्स म्हणजे काय, सबूत. सनी देओलचं तुम्हाला माहितीच आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. त्यामुळे कोर्टात जर एकदा केस गेली, कर्मचारी आणि मालकासंबंधी एखादा व्यवहार आहे आणि समजा त्यानं 6 महिन्याची पैसे कर्मचाऱ्याचे द्यायचे आहेत. कर्मचारी म्हणतो आहे माझे वर्षभराचे द्यायचे आहेत, मालक म्हणतो नाही मी 6 महिन्याचे द्यायचे आहेत. मॅटर कुठे गेलं आहे, कोर्टात. तर अशावेळी जर एम्प्लॉयरनं, मालकानं त्याचं डेट वाईज त्याची सही घेऊन रेकॉर्ड ठेवला असेल, ड्यूज ऑफ द अमाऊंट, सॅलरी ड्यू, सॅलरी पेड याची जर नोंद केली असेल तर अशावेळी कोर्टामध्ये ही केस गेल्यानंतर निर्णय लागणं सोपं होऊ शकतो. त्यामुळे ॲज अ इव्हिडन्ससाठी बुक कीपिंग गरजेचं आहे. टू नो द प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस फॉर द फायनान्शियल इयर. यावर्षी मला माझ्या व्यवसायातून किती तोटा झालेला आहे किंवा किती फायदा झालेला आहे याची माहिती घेणं. कारण आत्ताच्या काळामध्ये फायदा आणि तोटा दर वर्षाचा माहीत असेल तर हा व्यवसाय पुढं कंटिन्यू करायचा की शटडाऊन करायचा या गोष्टी सहज लक्षात येऊ शकतात. आत्ताच्या कोरोनाच्या काळात बघितला की 2 वर्ष झाली व्यावसायिकांची काय स्थिती आहे. त्यामुळं अशावेळी कोणत्या व्यवसायात तग धरून राहायचं, कोणत्या व्यवसायात किती लॉस झाला आहे, कशामुळं लॉस झाला आहे, पुरामुळं किती लॉस झाला आहे, किंवा कस्टमरची चव बदलल्यामुळं, हॅबिट बदलल्यामुळं किती लॉस झाला, या सगळ्याची माहिती परमनंट रेकॉर्ड असेल तर सहज मिळते. टू नो द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. शेवटी प्रिपरेशन ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट इज द मेन मोटो ऑफ द बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. टू प्रिपेअर द ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड balance sheet. So the balance sheet gives the detailed financial information. There are 2 sides. One is asset and other is liabilities. Asset म्हणजे काय, संपत्ती, फिक्स्ड असेट अँड करंट असेट, स्थावर मालमत्ता आणि करंट असेट. आणि दुसरे लायबिलिटीज, त्यामध्ये लॉंग टर्म
आणि करंट लायबिलिटीज म्हणजे देणी पण किती आहेत हे पण माहिती पाहिजे आणि मालमत्ता किती आहे हे पण माहिती पाहिजे. आपण आपली बुद्धी काय म्हणते, देणी कशा लक्षात ठेवायची, ते येईल त्यावेळी बघूया. तसं नसतं व्यवसायामध्ये, तसं चालत नाही. कारण व्यावसायिक जरी थांबत असला, ब्रेक घेत असला, तरी त्याची देणी आणि त्याच्यावरचं व्याज हे कधीही थांबत नाही. 24 तास ती गोष्ट चालू असते. त्यामुळे या गोष्टीची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. टू नो द असेट्स अँड लायबिलिटीज. इफ आय ॲज अ बिझनेसमॅन आय टेक लोन फ्रॉम द bank, I take a loan from a wife as a personal loan, or I take a loan from my friend. So all these things are related to business. So that's why it is important to remember all these liabilities. त्याच्यानंतर what businessman owes to others and what others owes to businessman. म्हणजेच पुन्हा काय आलं, बिझनेसमन हा काही वेळेला क्रेडिटर पण असतो आणि काही वेळेला डेटर पण असतो. म्हणजे बिझनेसमनला किती पैसे येणं आहेत आणि बिझनेसमन किती जणांचं देणं आहे, या दोन्ही गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट बिझनेसमन ओज टू अदर्स म्हणजे व्यावसायिकानं दुसऱ्यांचं किती देणं आहे, म्हणजे व्यावसायिकाचे क्रेडिटर्स किती आहेत, ज्यांचे पैसे व्यावसायिकाला द्यावे लागणार आहेत. ओज टू अदर्स म्हणजे बाकीच्यांचं बाहेरचं देणं. अँड व्हॉट ऑदर्स ओज टू हिम म्हणजे त्याला पैसे किती येणार आहेत, म्हणजे डेटर्स. म्हणजे वस्तू उधारीवर विकल्या असतील तर तो कोण झाला, डेटर्स. आणि वस्तू उधारीवर आपण खरेदी केल्या असतील तर तो कोण झाला, क्रेडिटर्स. बिझनेसमन ज्यासाठी एक पार्ट असतो डेटर्सचा आणि दुसरा पार्ट असतो क्रेडिटर्सचा. ही माहिती. करंट इयर, टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर अँड टू कम्पेअर दी सिच्युएशन. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी माझी प्रगती किती झालेली आहे. मागच्या वर्षी 1 लाख नफा झाला तर यावर्षी 2 लाख झाला, काय 1,50,000 झाले. म्हणजे या गोष्टीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, एकूण ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असं आपल्या व्यवसायाचं होऊ नये, ही माहिती मिळावी. हे काम बुक किपिंग करताना हेच त्याचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. परत एकदा बघूया. कम्प्लीट अँड टू कीप कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. परमनंट रेकॉर्ड फॉर फ्युचर रेफरन्स. टू नो द प्रॉफिट अँड लॉस, असेट्स अँड लायबिलिटीज, क्रेडिटर्स, डेटर्स अँड करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर फॉर कम्पॅरिझन. हे झाले त्याची ऑब्जेक्टिव्स. त्याच्यानंतर आणि आपण त्याचा इम्पॉर्टन्स पाहूया. म्हणजे महत्त्व काय आहे, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडणार आहेत. इम्पॉर्टन्स सांगा, ऑब्जेक्टिव्ह सांगा, फीचर्स सांगा आणि डेफिनेशन सांगा. यापैकी एक तरी प्रश्न पडू शकतो. त्यानंतर इम्पॉर्टन्स, टू रेकॉर्ड ऑल दी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे झालेल्या व्यवसायाची सुरुवात झाल्यापासून व्यवसाय आत्तापर्यंतचा जो व्यवसायाचा काळ असेल, मग तो 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल, तर या सगळ्याची नोंद ठेवणे. म्हणजे ज्या वर्षी व्यवसाय सुरू झाला त्या वर्षीपासून आत्तापर्यंत. म्हणजे टॅक्सी नंबर 9-2-11 कुठला आपला नाना पाटेकर आणि जॉन अब्राहमचा पिक्चर आहे बघा, ज्याच्यामध्ये व्यावसायिकांना ॲक्युरेट असणं का गरजेचं आहे हे त्यांनी दाखवलेलं. त्याच्याकडे रेकॉर्ड किती महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही बघितला तर पूर्ण पिक्चर हा फक्त बुक किपिंग आणि अकाउंटन्सीवर आहे असं मी मानू शकतो. कारण कोर्टामध्ये ज्यावेळी केस असते त्यावेळी जॉन अब्राहिम त्या फाईलसाठी कुठं त्याला हिंडावं लागतं आणि त्याच्या आळसपणामुळे किंवा निग्लिजन्समुळं त्याच्यावर किती मोठी संकटं येतात. यासाठी रेकॉर्डिंग ऑफ द इन्फॉर्मेशन हे पहिलं इम्पॉर्टन्स आहे. आणि त्याच्या वडिलांनी जी स्कूटर आणली होती पहिला व्यवसाय सुरू करताना, ती त्यानं शोकेसमध्ये ठेवलेली असते की माझ्या मुलग्याला कळावं की या साध्या स्कूटरवरून मी व्यवसाय सुरू केला होता आणि आज जो तू गाडी बंगला बघतोयस याचं कारण काय, तर या स्कूटरपासून पुढं हा व्यवसाय मी प्रगतीकडे नेला आहे. त्यामुळे त्यानं काय त्या स्कूटरचा ठेवण्याचा उद्देश काय होता, व्यवसाय पुढं जाऊ दे, परत त्या स्कूटरवर येऊ नये. लक्षात आलं. हे झालं त्याचं इम्पॉर्टन्स, रेकॉर्डिंग ऑफ द इन्फॉर्मेशन. टू नो द असेट लायबिलिटीज
स्टॉक अँड प्रॉफिट अँड लॉस, टू टेक अ डिसिजन, याने डिसिजन मेकिंग म्हणजे व्यवसाय शटडाऊन करायचा की पुढं कंटिन्यू करायचा याचं डिसिजन, म्हणजे हा व्यवसाय मला थांबवावा लागेल काय पुढं न्यावं लागेल. म्हणजे त्या पिक्चरातला जॉन अब्राहमसारखा आळशी व्यक्ती असेल तर त्यानं काय करावं, टू शट डाऊन दी बिझनेस. पण नंतर जर त्यांच्यात परिवर्तन झालं आणि त्यांच्यात जर मुकेश अंबानींसारखी प्रेरणा आली तर मात्र ते टू रन द बिझनेस, कंट्रोलिंग दी ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस, कंट्रोलिंग दी एक्सपेंडिचर ऑफ द बिझनेस, कंट्रोलिंग दी अनअवॉइडेबल एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस, कंट्रोलिंग दी प्रोसेस ऑफ द बिझनेस, मेंटेन दी प्रोसेस ऑफ द बिझनेस, मेंटेन दी फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. म्हणजे कंट्रोलिंगमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. टू कंट्रोल दी अवॉइडेबल एक्सपेंडिचर्स विच ब्रिंग्स द बिझनेस इन टू लॉस. म्हणजे एक्सपेंडिचर जर वाढत राहिला तर कदाचित व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. यासाठी टू कंट्रोल द बिझनेस, टू फॉर द इव्हिडन्स ऑफ द बिझनेस, म्हणजे जसे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यातच थोडा फरक करून इम्पॉर्टन्स आहेत. म्हणजे इव्हिडन्स कशासाठी, मला सांगितलं त्या पद्धतीने कोर्टात केस असेल किंवा खरोखरच मी व्यवसायात योग्य पद्धतीने चाललो आहे की नाही ही माहिती घेण्यासाठी असेल. त्याच्यानंतर टू नो द टॅक्स लायबिलिटी, सगळ्यात महत्त्वाचा उद्देश. जसं सॅलरीसाठी इन्कम टॅक्स असतो तसं बिझनेससाठी GST आला आत्ताच्या काळात. पूर्वी व्हॅट होता, सर्व्हिस टॅक्स होता, आता काय GST आहे, ऑक्ट्रॉय आहे, लोकल टॅक्सेस आहेत, आता वन नेशन वन टॅक्स. त्यामुळं माझा व्यवसाय ठराविक टर्नओव्हरच्या पुढं गेला तर मला टॅक्स भरावा लागतो की नाही हे माहिती पडावं. यासाठी टू नो द टॅक्स लायबिलिटी ॲज अ इन्कम टॅक्स, ॲज अ GST, ॲज अ प्रॉपर्टी टॅक्स, विच एवर टॅक्स आर बिलॉंगिंग टू माय बिझनेस that must be known to me for the government procedure. कारण जर एकदा सरकारची वाकडी नजर व्यवसायावर पडली तर त्याला व्यवसाय करणं भविष्यात कठीण जाऊ शकतो. त्यामुळं टू नो द इम्पॉर्टन्स. आणि शेवटचा आहे द युटिलिटी ऑफ दी बुक किपिंग. कुणाकुणासाठी महत्त्व आहे, युटिलिटी म्हणजे उपयोगिता. कुणासाठी आहे, ओनरसाठी आहे. साहजिकच आहे, व्यावसायिकाला माझा व्यवसाय कसा चालवावा हे माहिती व्हावं यासाठी त्याला गरजेचाच आहे. टू मॅनेजमेंट, टू मॅनेज द बिझनेस. माझा व्यवसाय वाढल्यानंतर त्याच्या 10-12 ब्रँचेस झाल्या असतील तर त्या सगळ्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी मी एक व्यक्ती ठेवणार. मग त्या मॅनेजमेंटला माहीत पाहिजे माझ्या व्यवसायातील परिस्थिती काय आहे, कुठं आहे व्यवसाय, कुठं ब्रँचेस आहेत, त्यातल्या ब्रँचेस कुठल्या चांगल्या आहेत. ABC ॲनालायसिस म्हणजे एमध्ये चांगल्या चालणाऱ्या ब्रँचेस, बीमध्ये जरा मिडल लेवलच्या आणि सीमध्ये कमी लेवलच्या ब्रँचेस. मग सीमधली ब्रँच एमध्ये कशी आणावी यासाठी सगळ्यासाठीचं मॅनेजमेंट. टू नो द इन्व्हेस्टर्स म्हणजे बुक किपिंगमुळं इन्व्हेस्टर्सना कोणत्या व्यवसायात इन्व्हेस्ट करावे पैसे याची माहिती मिळते. कारण इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याला त्याचा परतावा पाहिजे असतो. ॲज अ शेअर होल्डर, इफ आय इन्व्हेस्ट समथिंग इन टू द बिझनेस ऑफ टाटा और अंबानी और रिलायन्स और अदर बिझनेस, आय हॅव टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ दी बिझनेसेस. कारण त्याच्यावरच माझा शेअर होल्डरचा परतावा जो आहे तो अवलंबून असतो. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करावं याची माहिती. कस्टमरसाठी सुद्धा युटिलिटी आहे. म्हणजे पहिली ओनरसाठी, नंतर मॅनेजमेंटसाठी, त्याच्यानंतर इन्व्हेस्टरसाठी आणि त्याच्यानंतर कस्टमर्ससाठी. कारण आत्ता बघितला तुम्ही कोरोनाच्या काळात दुकानं बंद असली तरी लोक फोन करून विचारतात की बाबा दुकान कधी उघडणार आहेस किंवा मला घरात साहित्य आणून दे. इतकी गरज असते व्यावसायिकांची. संपूर्ण आपलं जनजीवन सुरळीत चालायचं असेल तर तेवढ्याच पद्धतीनं व्यवसायांचं फंक्शनिंगसुद्धा तेवढंच असणं गरजेचं आहे. ह्या काळात आपल्याला त्यांची गरज लक्षात आली असेल. त्यामुळे कस्टमरला सप्लाय करत असताना तो सप्लाय पुरेसा आहे का, आणि कस्टमर जर आपला एखादा तुटला आपल्याकडे ती वस्तू नसल्यामुळं तर तो भविष्यात आपल्याला मिळेल का नाही याची खात्री नसते. त्यामुळं कस्टमरसाठीसुद्धा आणि आपल्यासाठीसुद्धा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फॉर दी गव्हर्नमेंट टू पे द टॅक्सेस. गव्हर्नमेंटला टॅक्स पे करण्यासाठी बुक किपिंग आणि अकाउंटिंगचे रेकॉर्ड आणि त्यानुसार आलेली टॅक्स लायबिलिटी महत्त्वाची आहे.
टूल फॉर दी लेंडर्स, म्हणजे आपण लायबिलिटी साईडला बघितलं की बँक लोन काढू शकतो, पर्सनल लोन काढू शकतो, इतर कुठून तरी लोन काढू शकतो किंवा कॅपिटल इन्व्हेस्ट करू शकतो. तर यामध्ये आपण जेवढे पैसे गुंतवलेले आहेत आणि आपण कोणाकडून पैसे घेतलेले आहेत त्या लेंडर्सना विश्वास असला पाहिजे की हा माझे व्यावसायिक पैसे परत देतो. कारण बहुतांशी वाद हे पैशाच्या देवाणघेवाणीतून होत असतात. त्यामुळे असे वाद होऊ नयेत आणि ज्याच्याकडून आपण पैसे घेणार आहे व्यवसाय चालवण्यासाठी त्यालासुद्धा खात्री वाटावी यासाठी. आणि टू डेव्हलप दी बिझनेस म्हणजे युटिलिटी कोणाकोणासाठी आहे, ओनर्ससाठी, मॅनेजमेंटसाठी, इन्व्हेस्टरसाठी, कस्टमरसाठी, गव्हर्नमेंटसाठी, लेंडर्ससाठी आणि डेव्हलपमेंटसाठी, या सर्वांसाठी व्यवसायाची पूर्ण माहिती रेकॉर्ड तोंडी नव्हे ऑन दी पेपर विच इज नोन ॲज बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. म्हणजे बुक किपिंगमुळं ऑन दी पेपर मी काय व्यवसाय केलेला आहे हा कळतो. जसं एक्सरे काढल्यानंतर आपल्या आत शरीरात काय चाललं आहे हे आपल्याला लगेच कळतं. तोंडी किंवा इथं दुखालं आहे तिथं दुखालं आहे म्हणून आपण सांगू शकत नाही. एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरला लगेच कळतं काय सुरू आहे आणि मला आपल्यालासुद्धा कळतं. तसंच व्यवसायाचा एक प्रकारे बुक किपिंग हा एक्सरेच आहे. त्यामुळं आजच्या तासाला आपण काय काय बघितलं, बुक किपिंग म्हणजे काय परत एकदा बघितलं, त्याच्यानंतर त्याची ऑब्जेक्टिव्स, त्याचे इम्पॉर्टन्स आणि त्याची युटिलिटी कोणाकोणासाठी आहे. धन्यवाद. नक्कीच हा व्हिडिओसुद्धा मागच्या सारखाच चांगला झाला असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.